अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली। 6 महिन्यानंतर निर्णय घेणार। सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली, सलील देशमुखांकडून स्पष्ट। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार। सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला असाही दावा। अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। अण्णा हजारेंचा 30 जानेवारीपासून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आमरण उपोषण। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरावंच लागणार। सुनावणीनंतर मुद्रांक आणि शुल्क विभागाचा निर्णय। बच्चू कडूंच्या विरोधामधील अजामीनपात्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडून रद्द। कोर्टात नागपुरातील आमदार निवासात 2020 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणात दिलासा। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज। नियमानुसार निवडणूक लढण्यास विशेष मुक्का कोर्टाची परवानगी। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर अटकेत। भिवंडीतील पडक्याबरोबरच महाराष्ट्रातल्या आणखी काही भागातही एटीएस आणि ईडीचे छापे। बोरिवली गावातील 30 घरांसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही छापेमारी। एकूण 40 ठिकाणी छापेमारी।